आपलं घर केवळ आपल्याला छप्पर देत नाही, तर आपल्याला टॅक्सची बचत करण्यासाठी खूप मोठी मदत करतं. घर खरेदी करण्यासाठी आपण होम लोन घेतला असेल तर प्रिन्सिपलवर वार्षिक 1.5 लाख आणि व्याजावर वार्षिक 2 लाख रुपयाचं डिडक्शन मिळतं, ज्यामुळे आपल्याला टॅक्सची बचत करता येते. एवढंच नाही तर रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड, लिस्टेड आणि अनलिस्टेड शेअर्स, सोनं यासारख्या ॲसेट्समध्ये कॅपिटल गेन मिळाला असेल आणि ते पैसे घर खरेदी करण्यासाठी वापरले तरी कॅपिटल गेन टॅक्स वाचवता येतो. सेक्शन 54F अंतर्गत हा टॅक्स बेनिफिट मिळवता येतो. मात्र कॅपिटल गेन टॅक्स वाचवण्यासाठी नफा आणि मुद्दल अशी संपूर्ण रक्कम गुंतवावी लागते, हे लक्षात ठेवा. सेक्शन 54F अंतर्गत केवळ लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स वाचवता येतो. त्यामुळे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होण्यासाठी कोणत्या ॲसेटसाठी किती होल्डिंग कालावधी आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. लिस्टेड शेअर्स आणि इक्विटी म्युच्युअल फंडवर LTCG लागू होण्यासाठी ती गुंतवणूक कमीत कमी 12 महिने होल्ड करावी लागते. प्रॉपर्टी आणि अनलिस्टेड शेअर्ससाठी हा कालावधी 2 वर्षांचा आहे, तर गोल्डसाठी हा कालावधी 36 महिन्यांचा आहे. लिस्टेड शेअर्स आणि इक्विटी म्युच्युअल फंडवर मिळणाऱ्या नफ्यावर 10% लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. मात्र यासाठी इंडेक्सेशनचा लाभ मिळत नाही. तर अनलिस्टेड शेअर्स, प्रॉपर्टी आणि सोन्यावर 20% LTCG टॅक्स भरावा लागतो, ज्यावर सरकारने इंडेक्सेशनचा लाभ दिला आहे. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये 10 लाख रुपयाची गुंतवणूक केली आणि काही वर्षानंतर या 10 लाख रुपयाचं मूल्य झालं 40 लाख रुपये आणि प्रॉफिट बुक केला तर 30 लाख रुपयाचा लॉंग टर्म कॅपिटल गेन होईल. यावर 10% 3 लाख रुपयाचा LTCG टॅक्स त्याला भरावा लागेल. हा टॅक्स वाचवायचा असेल तर गुंतवणूकदार पूर्ण 40 लाख रुपये वापरून घर खरेदी करू शकतो. ॲसेट विकल्यानंतर 2 वर्षाच्या आत घर खरेदी केलं तरच टॅक्स बेनिफिट मिळवता येतो. जर प्लॉटवर घर बांधायचं असेल तर 3 वर्षाच्या आत घराचं बांधकाम पूर्ण झालं पाहिजे, तरच टॅक्स बेनिफिट मिळेल. सेक्शन 54F अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळवायचा असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. तुमच्याकडे एकपेक्षा जास्त निवासी मालमत्ता असतील तर हा टॅक्स बेनिफिट मिळणार नाही. तुमच्याकडे केवळ एक घर असेल तर सेक्शन 54F अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळवता येईल. तसेच नवीन घर खरेदी केलं आणि 3 वर्षाच्या आत परत विकलं तर मिळालेला टॅक्स बेनिफिट परत करावा लागेल. जर तुम्हाला सेक्शन 54F अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळवायचा असेल आणि IT रिटर्न भरण्याच्या तारखेपर्यंत नवीन घर खरेदी करता आलं नसेल तर CGAS म्हणजेच कॅपिटल गेन्स अकाउंट स्कीम अंतर्गत बँकेत संपूर्ण रक्कम जमा करावी लागेल. तसेच मागच्या बजेटमध्ये सरकारने केवळ 10 कोटींपर्यंतच्या कॅपिटल गेनवर टॅक्स बेनिफिट मिळेल असं सांगितलं आहे.